175 वर. शुद्ध ब्रह्माश्रित मायेलाच अविद्या अज्ञान असे म्हणतात इथपासून. हा जीवेश्वरास अनादि मानून त्याच्या माया कार्यत्वाबद्दल जीव आणि ईश्वराला अनादि मानायचं आणि त्यांच्यापैकी कोण माया करेल, मायेचं कार्य कोण बनेल याच्याबद्दल शंका व समाधान. जीवभाव हा अज्ञानामुळे आहे. म्हणजे मी जीव आहे हा जीवभाव अज्ञानामुळे, आणि मी ईश्वर आहे हा पण अज्ञानामुळे. बरोबर आहे ना. म्हणून बघा श्री गुरु जीवेश्वर भाव अज्ञानाधीन आहे. म्हणजे अज्ञान असले तरच जीवेश्वर भाव असणार, अज्ञान असेल तरच जीव असेल, आणि अज्ञान असेल तरच ईश्वर असेल. या अभिप्रायाने जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहे असे म्हटले आहे. काय जीवभाव आणि ईश्वरभाव जो भासतो याचं कारण अज्ञान आहे, आणि हे दोन्ही अज्ञानाचे कार्य. हे कशासाठी म्हटलेलं आहे? कारण जीव अज्ञान असलं तर जीव असतो, अज्ञान नसलं तर जीव नसतो, अज्ञान असलं तर ईश्वर असतो, अज्ञान नसलं तर ईश्वर भाव असत नाही. या अर्थाने म्हटलं आहे. वास्तवामध्ये त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही. बरोबर आहे. मृत्तिका आणि घट याच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीवेश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही. जशा तऱ्हेने माती आणि घट याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. घट हे कार्य आहे मातीचं, आणि माती हे घटाचं कारण आहे. हे जसं कार्यकारण भाव माती आणि घटामध्ये आहे, तसा कार्यकारण भाव अज्ञान आणि ईश्वर भाव किंवा जीवभावामध्ये नाही. मग अज्ञानाचं कार्य ईश्वर भाव का म्हटलंय? समजावून सांगितलंय अगदी खूप. तर याच्यासाठी की अज्ञान असलं तर जीवभाव राहतो, अज्ञान नसलं तर जीवभाव राहत नाही. अज्ञान असलं तर ईश्वरभाव राहतो, अज्ञान नसलं तर ईश्वरभाव राहत नाही. या अर्थाने जीवभाव ईश्वरभाव हे अज्ञानाचं कार्य असं म्हटलं आहे. वास्तविक त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव नाही. बरोबर आहे. मृत्तिका आणि घट याच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीवेश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही. म्हणून जीवेश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून अनादि म्हणण्यास हरकत नाही. काय जीवेश्वर भाव अज्ञान कार्य म्हणून म्हणजे सांगून त्यांना अनादि म्हणण्यास हरकत नाही. शुद्ध ब्रह्म आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान करतो. कोणाचा अज्ञान कोणाच्या आश्रित असते? शुद्ध ब्रह्माच्या आश्रित कोण असते? अज्ञान असते. ह्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो. बरोबर आहे. म्हणून मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. काय मी अज्ञानी आहे याचा अर्थ काय आहे? माझ्यामध्ये अज्ञान आहे, मी आधार आहे आणि माझ्यावर अज्ञान आहे. ही प्रतीती कशी येते असा प्रश्न येतो. जर अज्ञानाचं कार्य जीव ईश्वर भाव आहे तर अज्ञानावर जीव आहे ना. मग मी अज्ञानी आहे, माझ्यावर अज्ञान आहे असं कसं? मी अज्ञानाचा आधार आहे आणि माझ्यावर आधारित अज्ञान आहे, ही मला प्रतीती काय येते? बरोबर आहे.
त्याचं काय कारण सांगितलं? शुद्ध ब्रह्मावर आश्रित कोण अज्ञान असतं, बरोबर आहे. ह्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान करतो. अभिमान करणं हा दोष आहे. अभिमान करणं, अभिमान तुम्ही नाही केला तर दोष नाही. तुकोबारायाने सांगितलेलं आहे, मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अभिमान करून हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, या अभिमान केल्यामुळेच गडबडी होते. जीव या अज्ञानामध्ये अभिमान करायला लागला की मग त्याचं ते होतं. तुम्ही जेवढा अभिमान करायला लागाल ना तेवढे ते तुमचं होऊन जातात ना. आता तुम्ही माझे आहेत, माझे भक्त आहेत, माझ्या याला येतात असं मी अभिमान करायला लागलो की तुमच्या मध्ये माझे पण आलं ना. मी आणि माझे पण, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहे, हे माझे आहे, हे माझे आहे, हे आमचे आहेत. बरोबर आहे. ते डुकरवाले असतात, बघितलेत का तुम्ही? डुकरवाले, डुकर पाळणारे वड्डर, बरोबर आहे ना. आता इकडच्या ह्याला सगळ्या शहराला काय सीमा आहे का? म्हणजे बाहेरचे भाग असतील, पण शहर आपलं वाढत जातं ना. पण ते ठरवून घेतात की ही जी भाग आहे ना, एवढा भाग, ही कॉलनी आहे ना, ही कॉलनी ही माझी आहे, याच्यामध्ये तुझी डुकरं येतं का? मग तो सांगतो ती तेवढी कॉलनी आहे ना, गुरुनगर, हे माझं आहे, त्याच्यामध्ये तुझी डुकरं येतं का? म्हणा आली तर मारामारी होते. बरोबर आहे ना. मग सीमा नसलेल्याला सीमा बनवली ना तुम्ही ना. कशाने? अभिमानाने. बरोबर आहे. वरील विवेचनावरून निर्णय काय झाला? अज्ञानाचं अधिष्ठान कोण? अधोरेखा करा, पक्क लक्षात ठेवा. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्म अज्ञानाचं अधिष्ठान व विषय. अज्ञानाचं अधिष्ठान कोण आणि अज्ञानाचा विषय कोण? शुद्ध ब्रह्म. लक्षात आलं? दोन गोष्टी लक्षात ठेवा. अज्ञानाचा आश्रय कोण आणि अज्ञानाचा विषय कोण? अधोरेखा करून वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्म अज्ञानाचं अधिष्ठान व विषय आहे. आता ज्या अंतःकरणाचे ठिकाणी ज्ञान होते, बरोबर आहे ना, त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याचे ठिकाणी त्या अंतःकरणाला विशिष्ट मानायला लागला की त्या अंतःकरणाने युक्त होऊन जातो तो. कोण? चैतन्य. माझं करणं हे माझं अंतःकरण आहे की मग त्या अंतःकरणामध्ये असलेल्या चैतन्याला काय म्हणायचं? जीव म्हणायचं. बरोबर आहे. ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानांशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. ज्या अंतःकरणाचा जीव अभिमान करतो त्या अंतःकरणाने युक्त तो जीव होतो ना. तिथे असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची ज्ञानाने मुक्ती झाली का तो मुक्त होतो, बाकीच्या अमुक्तच राहतात. हे समजलं? ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतःकरणावच्छिन्न चैतन्याचे ठिकाणी त्या ठिकाणी देखील चैतन्य असेल ना, आणि त्या चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान पण असेल ना. अज्ञानांशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. संपूर्ण चैतन्य आहे
मग त्याच्यामध्ये जी अंतःकरण जी निर्माण झाली ना, छोटे छोटे, या अंतःकरणाने युक्त झाला तर त्याचा अभिमान केला, हे अंतःकरण माझं आहे, की तो जीव झाला. तो जीव झाला तर जीवावर देखील काय असणार आहे? अज्ञानच असणार आहे ना. चैतन्यावरच अज्ञान असतं ना. तर त्या जीवाने प्रयत्न केला आणि हे आपलं अज्ञान हटवलं. अज्ञान हटवल्याबरोबर मग तिथे काय ज्ञान होणार ना. बरोबर आहे ना. तो ज्ञानवान होता आणि पूर्वी अज्ञानी होता. हे एका ठिकाणीच होईल प्रयत्न. ज्या अंतःकरणाने प्रयत्न केलेला आहे, ज्या अंतःकरणाने आपल्याला शुद्ध करून टाकलेलं आहे, ओ साधी गोष्ट आहे. जो सकाळी आंघोळ करेल, त्रिपुंड लावेल, माळ घालेल, तो सात्विक राहील ना, शुद्ध राहील ना. पण त्याने प्रयत्न केलेला आहे ना. कसा? जवळ पाणी नसेल तर तलावावर गेला, आंघोळ केलं, नदीमध्ये गेला, आंघोळ केलं, बरोबर आहे ना. विहिरीमध्ये वर जाऊन आंघोळ केली त्याने, बरोबर ना. तो प्रयत्न केलेला ना. जो सकाळी 10 वाजेपर्यंत उठलाच नाही आणि आंघोळही केली नाही, तसाच आंघोळी विना राहिला, तर त्याचा चेहरा तेलकट, कळकट, ओंगळ दिसतो की नाही? दिसतो ना. मग हे तशा तऱ्हेने तुमची प्रसन्नता आली ना आंघोळीने. कोणाची आली? नाही, ज्याने प्रयत्न केला त्याची. बरोबर आहे ना. तुकाराम म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. बरोबर आहे. तेव्हा मन प्रसन्न करायचं असतं आणि ते मन प्रसन्न करणारा कोण? तुम्हीच, म्हणजे जीव आहे ना. जीव प्रसन्न कधी होईल? तुम्ही अंतःकरणामधले जे नको ते भाव आहेत ते तुम्ही टाकून दिले की तुमचं अंतःकरण प्रसन्न होईल. राग, लोभ, मोह, मद, मत्सर यांना प्रवेश करायला जागाच तुम्ही दिली नाही, आहे ना. तुम्ही राग, लोभ, मोह यांना प्रवेश करायला जागा तुम्ही कधी द्याल? अंतःकरण रिकामं असेल तर ना. अंतःकरणामध्ये तुम्ही सकाळपासून भगवंताचं नाम भरतायत, मग काम, क्रोध, मद, मत्सरांना तिकडे येण्याचा काय प्रश्न? जागाच नाही ना. मग हे प्रयत्न आहे. कोणाचा प्रयत्न आहे? हा ज्याच्या त्याच्या जीवाचा प्रयत्न. बरोबर आहे ना. आणि जो प्रयत्न करणार नाही, आळस करणार आहे, त्याचं अंतःकरणही शुद्ध होणार नाही. अंतःकरणामध्ये प्रसन्नता येणार नाही, अंतःकरणामध्ये एकाग्रता येणार नाही आणि अंतःकरणामध्ये दुसऱ्या प्रयत्न म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन जवळच येणार नाही. म्हणजे तुम्ही अज्ञान कायम ठेवलं ना. तुमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान राहिलं, याला कारण कोण? तुम्ही. दोष कोणाला द्यायचा? स्वतःलाच दोष द्यायचा. दुसरं कोणी कारण नाही आहे. आळसपणा केला, कंटाळा केला, जाऊ द्या आजचे दिवस, पुढच्या वेळेला बघूया, याला काय म्हणतात? प्रमाद. काय म्हणतात? हे प्रमाद केलात, आहे ना. जाऊ दे, एवढ्याने काय होणार आहे, पुढच्या वेळेला बघूया, हे प्रमाद आहे. हे प्रमाद केलं तर अज्ञान कायमचं राहणार आहे. आणि जो माणूस प्रमाद झाडून बाजूला होऊन काय करेल? ज्ञानासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन ही साधना करेल, त्याला ज्ञान होईल. हे समजलं ना. अज्ञान राखणं हे तुमच्याच हाती आहे आणि ज्ञान करून मुक्त होणं हेही तुमच्याच हाती.
तुकाराम महाराज याच्यासाठी काय म्हणतात, आपुली आपण करावी सोडवण, संसार बंधन तोडा वेग. तुम्ही जेवढा प्रयत्न कराल तेवढी तुमची सोडवणूक होईल, तेवढा देव जवळ येत जाईल, है ना. संताचं हेच कार्य आहे की देव तुमच्या जवळ आणून सोडणं, तुमच्या हृदयात आणून सोडणं, हे संताचं कार्य आहे. हे लक्षात ठेवलं म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळून जातील. बरोबर आहे. घ्या. ज्या अंतःकरणात ज्ञानच होत नाही तेथे अज्ञानांश आणि बंधही राहतो. बोललो ना आता, ज्या अंतःकरणात ज्ञानच होत नाही तेथे अज्ञानाचा अंश आणि बंधनही राहतच. अशा रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची बंधमोक्षाची व्यवस्था लागते. बंध पक्ष किती झाले? 2. वाचस्पती मिश्रांचं अनेक अज्ञान असतात, अनेक जीव, अनेक अज्ञान, अनेक ब्रह्मांड. हे कोणाचं? वाचस्पतीचं मत. आणि अगोदरच्या लोकांचं मत काय? अज्ञानी एकच, जीव अनेक आहेत पण अज्ञान एक आहे. बरोबर आहे. म्हणून काय म्हटलं, हा जो पक्ष आहे अज्ञान पक्षामध्ये एक अज्ञान पक्ष है ना. खाली लिहून ठेवा, तुम्हाला तिथे काहीतरी फुली वगैरे करा आणि खाली लिहून ठेवा. हा, अज्ञानाविषयी 2 पक्ष आहेत. लिहा, अज्ञानाविषयी 2 पक्ष आहेत. एक अज्ञान पक्ष, हा, आणि दुसरा अनंत अज्ञान पक्ष आहे ना. तर हे एक अज्ञान पक्षामध्ये एक अज्ञान एकच आहे सर्वत्र. या पक्षामध्ये काय होतं? बंधमोक्षाची व्यवस्था होते. त्याच्यासाठी अनेक अज्ञान, अनेक ब्रह्मांड वगैरे मांडण्याची काय गरज नाही. बरोबर आहे. म्हणून एक अज्ञानवाद चांगला आहे, अधोरेखा करा. तथापि कोणास वाचस्पती मत पटत असल्यास ठीक आहे ना, काही हरकत नाही. तोही अद्वैत ज्ञानाचा उपाय आहे. अद्वैत ज्ञानाचा तो पण उपाय आहे, म्हणून आम्ही स्वीकारतो. कोणाला पटत असेल तर पटवा. हे बघा, कोणाला गुलाबजामुन आवडत असेल है ना, तर तो त्याची इच्छा आहे ना. पण मला जर इडली सांबार आवडत असेल है ना, तर ती माझं पक्ष आहे ना, है ना. पण तुम्ही म्हणू शकत नाही की गुलाबजामुन एवढं चांगलं आहे, तुला का गुलाबजामुन आवडत नाही. त्यामुळे मी कसं काय सांगू, मला इडली आवडते एवढंच मी सांगू शकतो. दोनाचा पर्याय असेल तर मी इडली उचलेन पहिल्यांदा, गुलाबजामुन उचलणार नाही. असं का, आम्हाला आवडतं तुलाही आवडलं पाहिजे असं म्हणू शकत नाही. का? अंतःकरण भिन्न भिन्न आहे, त्यातील आवडी, त्यातील संस्कार हे भिन्न भिन्न आहेत. त्याच्यामुळे काय, कोणाला काय आवडावं याची जबरदस्ती आपण करू शकत नाही. बरोबर. नाही आवडत म्हणजे काय, नाही आवडत. आपण का, आपण नाही आवडत ना हेच सांगणार ना. तो काय सांगणार, दुसरं काय सांगणार, तो नाही आवडत. म्हणून वाचस्पती मत खंडन करण्यात आमचा आग्रह नाही. वाचस्पती मिश्रांचं जसं मत आहे असू दे, आम्ही काही त्याचं खंडन करत नाही. तोही अद्वैताचा एक उपाय आहे म्हणून मानतो. पण त्याच्यापैकी दोन्ही मतं तुमच्यासमोर ठेवल्यानंतर या दोनापैकी तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही ठरवा. बरोबर आहे. कोणत्याही प्रकारे का होईना जिज्ञासूना अद्वैत बोध होऊन
तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी एवढाच आमचा हेतू आहे. असो झालं, हे प्रकरण संपलं. आता पुढचं बघा, हे डबल केलं बरं का. शुद्ध ब्रह्माश्रित मायेलाच कोण? शुद्ध ब्रह्माश्रित मायेलाच काय म्हणतात? आणखी म्हणतात का? का असं विचारल्यानंतर पुढे सांगतात बघा, ऐका. अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नाही म्हणून तिला काय म्हणायचं? त्यावेळेला अज्ञान म्हणायचं नाही, काय म्हणायचं? माया. अचिंत्य शक्ती आहे, युक्ती पुढे टिकत नाही, ते त्यावेळेला कुठला शब्द वापरायचा? मायाला वापरायचा. ब्रह्मविज्ञेने नाश होतो है ना, त्यावेळेला त्याच मायेला काय म्हणायचं? अविद्या म्हणायचं. ब्रह्मस्वरूपाला ढाकून ठेवते म्हणून त्याच मायेला काय म्हणायचं? लक्षात आलं का? काय लक्षात आलं? काय लक्षात ठेवाल? कसं लक्षात ठेवाल? एकाच गोष्टीला माया तुम्ही कधी म्हणाल? अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नाही असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला तिला काय म्हणायचं? माया म्हणून. ब्रह्मविद्येने नाश होतो म्हणून तिला काय म्हणायचं? त्याच मायेला काय नाव ठेवायचं? त्यावेळेला अविद्या म्हणायचं. ब्रह्माला ढाकून ठेवतं, झाकून ठेवतं म्हणून त्याला काय म्हणायचं? अज्ञान. झालं. पुढे चला. ज्या चैतन्याश्रित माया असते ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही. काय काय? ज्या चैतन्याश्रित माया असते आहे ना, ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही. मायेचा आश्रय कोण? शुद्ध ब्रह्म म्हणजे सामान्य ब्रह्म. बरोबर आहे. शुद्ध ब्रह्म म्हणजे सामान्य ब्रह्म, हे मायेचा आश्रय. तो मायेचा आश्रय आहे ना, मग तो मायेच्या विरोधी असेल का? काय लक्षात आलं? शुद्ध ब्रह्मावर माया राहते. बरोबर आहे ना. तर मग मायेच्या विरोधी हे शुद्ध ब्रह्म असेल का? बरोबर आहे ना. मग याचा अर्थ काय? आपण पायाने चालतो का नाही? मग हे पाय आपल्या विरोधी असतील का? पण ज्या वेळेला विरोधी म्हणून तुम्ही त्यांच्यावर धोंडा मारला मग काय होतं? बरोबर ना. म्हणून ते, कारण ते तुम्ही त्याच्यावर चालू फिरू शकता, पण तुम्ही तिला त्याच्यावर धोंडा मारलात, चालता येणार नाही ना तुम्हाला. बरोबर आहे. म्हणून मायेवर आश्रित ब्रह्म आहे, नाही ब्रह्मावर आश्रित माया आहे. ती माया कितनीही केवढीही तुम्हाला वाईट वाटत असेल, चुकीचे वाटत असेल, पण हे शुद्ध ब्रह्म तिला धरूनच राहणार आणि तिला सोडणार नाही, तिला विरोधी करणार नाही. कारण त्या दोघांची जोडी आहे. खरं असू दे खोटं असू दे, ही जोडीच्या जोडीत जात असते एकदम. बरोबर आहे. आणि जो ज्ञानी असते त्याला माया दिसत नाही. अज्ञानाला सगळं मायेवरच उभारलेलं सगळं विश्व दिसतं. जाताना दोघं जात असतात. बरोबर आहे ना. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. जीवा अंग आणि छाया जैसे, किंवा जैसे अंग आणि छाया तुकाराम महाराज म्हणत असतात. बरोबर. त्याच्यामुळे विचार करणाऱ्यांना वाटतंय माया माया म्हणजे काय? ब्रह्मच आहे. ब्रह्म म्हणजे तरी काय? मायाच आहे ना. जशी छाया म्हणजे काय? सावली. ही सावली कशी असते? सावली
शरीराला सोडून असते, अंगाला सोडून असते का? ते अंगरूपच असते ना. छाया म्हणजे काय, अंग अंग म्हणजे काय, छाया असंच म्हणायचं का नाही? दुसरं त्याला वेगळं करता येत नाही ना, एक रूपच आहेत ना. पण मग एक रूप जरी असली तरी त्याच्यापैकी एकाला काय मानावं लागतं? मिथ्या मानावं लागतं. मग कोणाला मिथ्या मानायचं? तर ते मायेला, छायेला मिथ्या मारायचं, मायेला मिथ्या मानायचं. तशा तऱ्हेनं मायेला मिथ्या मानलं जातं. ज्या चैतन्याशीत माया असते ते सामान्य चैतन्य तिचे विरोधी नाही. बरोबर आहे, मायेच्या विरोधी नाही. तर फिर काय? उलट त्याच्यावरच माया येते ना. मग साधक आहे. ब्रह्म असेल तरच माया येते ना. मग साधक आहे कोणाचं? मायेचे साधक कोण आहे? ब्रह्म आहे. आणि काय नाही, बाधक नाही. लक्षात ठेवाल. उलट साधक आहे. माया किंवा मायाचं कार्य कोण? दोन्ही घ्या. माया किंवा मायाचं जेवढं म्हणून कार्य आहे, अशा पदार्थामध्ये हा पदार्थ आहे असं भान होतं की नाही? हे कामाचं आहे माझ्या, असं होतं की नाही? त्याचं ज्ञान होतं की नाही? तीन होतं: अस्ति, भाती, प्रिय. या तीन गोष्टी असतात कोणामध्ये? कुठल्या पदार्थामध्ये? माया किंवा मायेचं कार्य असणाऱ्या पदार्थामध्ये तीन गोष्टीचा आपणाला अनुभव येतो. ती वस्तू असते म्हणजे सत्तेचा अनुभव येतो. ती असती भाती म्हणजे प्रकाशते, म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आणि तिसरी प्रिय, ती कामाची असते, ती काही नाही काहीतरी काम करते. बरोबर आहे. तो त्याला तीन गोष्टी म्हटलेल्या आहेत: अस्ति, भाती, प्रिय. कोण गोष्टी असतात? कुठल्यामध्ये असतात? माया किंवा मायेचे कार्यरूप पदार्थामध्ये तीन गोष्टीची प्रतीती होते. कुठल्या तीन 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 गोष्टी? अस्ति, भाती आणि प्रिय. रूपाची काय होती? प्रतीती होते. बरोबर आहे. कोणामध्ये? माया किंवा मायेच्या कार्यामध्ये. बरोबर आहे. माया किंवा माया कार्य पदार्थामध्ये अस्तित्व, भातित्व प्रतीतीस येते, है ना. ते शुद्ध चैतन्य आहे. काय ते? कोण आहे? मायेमध्ये जे अस्तित्व आहे, मायेमध्ये जे उघड जरा थोडस, थोडं मायेमध्ये जे अस्तित्व आहे, भातित्व म्हणजे ज्ञानाचा जो आभास आपणाला होतो, आणि प्रियत्व जे आहे याचा जो भास होतो, हे मायेचं स्वतःचं नाही. काय? हे मायेचं स्वतःचं नाही. मग कोणाचं आहे? जिच्या संघामध्ये ती राहते, ब्रह्माच्या संघामध्ये राहते, तर त्या ब्रह्माचे हे भाव मायेमध्ये येत असतात, तिचे स्वतःचे नाही. है ना. तुम्ही सबंध दिवसभर गोशाळेमध्ये राहिलेत, है ना, आणि शेणमूत गाईचं काढत राहिले, तर तुम्ही जवळ आल्या तर तुमच्यावर शेणामूताचाच वास येणार येणार ना. आणि माळी आहे
तो माळ्याने गुलाबाची फुलं लावलेली आहेत. ती आताची नव्हे, जुन्या काळातली वासवाली फुलं लावली आहेत. आणि ती गुलाबाची फुलं तुम्ही एकत्र करून ती तुम्ही काय करता, विकतात. संपर्क तुम्हाला येतो. मग तुमच्या सगळ्या कपड्यांना कसला गंध येणार? ज्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहाल त्याचे गुण हे तुमच्यामध्ये राहतील की नाही. बघा, पाझर तलाव भरलेला आहे तर त्याच्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये पाण्याचे पाझर लागतात आणि तिकडे चांगली हिरवीगार शेती होते की नाही. पाझर तलावातला पाझर जसा आपल्या विहिरीनं येतो, बरोबर आहे, तशाच तऱ्हेने ब्रह्माच्या सहवासात राहिल्यामुळे ब्रह्माचे अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे तिन्ही गुण कोणामध्ये येतात? मायेमध्ये येतात. मायेचे जेवढे म्हणून पदार्थ असतील तेवढ्यामध्ये तुमच्याकडे पुस्तकं नाहीत. मग असं कसं? घ्या ना. ते शुद्ध चैतन्याचं आहे म्हणून साधक आहे. कोण? मायेमध्ये प्रतीत होणारं अस्तित्व, भातित्व, जो प्रियत्व ह्याची प्रतीती होते ते स्वतःचं नाही आहे, शुद्ध चैतन्याचं आहे. म्हणून शुद्ध चैतन्य मायेचे साधक आहे. बरोबर आहे. तिथे विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्या सहाय्य असलेली वृत्ती ही आहेत. मग तिचे म्हणजे वरल्या मायेचे काय? आता निर्णय झाला. काय निर्णय झाला? की अज्ञान आहे ना, हे अज्ञान आहे ना, शुद्ध ब्रह्मावर जे असलेलं अज्ञान आहे, हे अज्ञान तुम्ही हटवणारं कोण? शुद्ध ब्रह्मावर असणारं जे अज्ञान आहे, माया आहे, याला हटवणारं कोण? ज्ञान दोन प्रकारचं असतं. स्वरूप ज्ञान, शुद्ध ब्रह्मरूप ज्ञान, आणि अंतःकरणाची वृत्ती रूप ज्ञान. हे ग्लास आहे, हे ज्ञान आहे ना. आणि ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे. मग ह्याच्यामध्ये अज्ञानाला हटवणारं कोण? हा प्रश्न उत्पन्न झाला आहे. कुठला प्रश्न उत्पन्न झाला आहे? अज्ञानाला हटवेल कोण? है ना. शुद्ध ब्रह्म अज्ञानाला आपल्यावरचं सेवा जसं किंवा आपल्यावरचं जे हे आता मी काढून टाकलं आच्छादन, तसं शुद्ध ब्रह्म स्वतःला काढून टाकेल नाही. याचं साधक आहे. शुद्ध ब्रह्म आहे म्हणून माया आहे. लक्षात येत आहे? शुद्ध ब्रह्म नसेल तर माया असू शकत नाही, आहे ना. म्हणून मायेला जो आधार आहे, आधार केव्हा म्हणतो आपण? स्वामीजी माझे आधार आहेत, माझे आई वडील कोणीही नाही हो. स्वामीजीनेच मला काय केलेलं आहे? आई वडील मानलेलं आहे. बरोबर आहे. तर मग ह्या माणसाचा आधार कोण? स्वामी. का? कारण ते तिचं पालन पोषण करतात, शिक्षण करतात, वाढवतात, मोठं करतात. तेव्हा आधार हा काय असतो? साधक असतो. काय हक्क असतो? आणि तो बाधक असत नाही. असं करत नाही त्याचा घात करेल. जो आपल्या आश्रयाला आलेला आहे त्याचा घात करेल असं कुठलं कधी आधार वागत नाही. उलट त्याला काय करतो? सांभाळून ठेवतो. रा बाबा, जसा तसा राहा कर. किंवा मायेचा विरोधी शुद्ध ब्रह्म असत नाही. निर्णय करा पहिल्यांदा. काय झालं? मायेचा विरोधी शुद्ध ब्रह्म असत नाही. मायेला म्हणजे अज्ञानाला नष्ट करणारं
शुद्ध ब्रह्म कधीही असू शकत नाही. मग कोण? मग सांगतात त्याचे विरोधी. तिचे म्हणजे मायेचे विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्याच सहाय्य असलेली अंतःकरणाची वृत्ती आहे. अधोरेखा करा. केलत का? बरोबर आहे काय? मग माया किंवा अज्ञानाच्या विरोधी कोण? वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले, वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य किंवा चैतन्यात सहाय्यच असलेली वृत्ती. कसं म्हटलंय? काही म्हणा. अंतःकरणाची वृत्ती विषयाकारा झालेली, त्याच्यामध्ये पण प्रतिबिंबित चैतन्य असताना वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असणारं चैतन्य किंवा चैतन्यात सहाय्य असलेली वृत्ती किंवा प्रतिबिंबित चैतन्य, वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य हे विरोधी असतं असं म्हणा का? किंवा चैतन्यावर आश्रित असणारी वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती म्हणा, काहीही म्हणा, दोघांपैकी एकही म्हणा. अंतःकरण विशिष्ट वृत्ती, अंतःकरण विशिष्ट वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य म्हणा किंवा चैतन्याला आधार देणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणा. चैतन्य म्हणा विरोधी आहे किंवा वृत्ती म्हणा. अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहे विरोधी आहे अज्ञानाला असं म्हणा, किंवा चैतन्याला धरून ठेवणारी अंतःकरणाची वृत्ती आहे असं म्हणा. काही म्हणा, हे बरोबर आहे. वेदांतामध्ये हे दोन्ही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तिथे विरोधी वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेले चैतन्य अधोरेखा करा. एक, किंवा चैतन्याला सहाय्यभूत असलेली वृत्ती, चैतन्याला सहाय्य करणारी वृत्ती म्हणा किंवा अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य म्हणा. हे दोन्ही काय असतात? विरोधी असतात. बरोबर आहे. हे दोन्ही काय करतात? विरोधी आहेत. बरोबर आहे. लक्षात आलं का? काय निर्णय केला? या मायाच्या माया रूप अज्ञानाचा विरोधी कोण? एक तर शुद्ध ब्रह्म चैतन्य, नाही तर मग शुद्ध ब्रह्म चैतन्य नाही. मग कोण? अंतःकरणाची वृत्ती आहे ना, त्या चैतन्याला सहाय्य होणारी अंतःकरणाची वृत्ती अथवा अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये असणारे प्रतिबिंबित असणारं चैतन्य. या दोघांपैकी कोणालाही म्हणा, हे दोघांनाही मानलं जातं है ना. हे काय असतात? विरोधी असतात. मायेच्या विरोधी शुद्ध ब्रह्म चैतन्य नसतं. अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहे, ते चैतन्य विरोधी असू शकतं किंवा या चैतन्याला सहाय्य करणारी अंतःकरणाचा आकारही असू शकतो, विरोधी असू शकतो. झालं. हा महत्वाचा अभिप्राय आहे. अज्ञानाला, ज्याला तुम्ही अज्ञान, ज्या अज्ञानावर हा सर्व संसार आलेला आहे, या अज्ञानाला नाश करणारं कोण आहे त्याचा निर्णय झाला. अंतःकरणामध्ये असणारं प्रतिबिंबित चैतन्य शुद्ध ब्रह्म नाही. बरोबर आहे. किंवा या शुद्ध ब्रह्माला सहाय्य करणारी अंतःकरणाचा आकार आहे. काय? बरोबर आहे. चैतन्य आपल्या हृदयामध्ये आहे ना, अंतःकरणामध्ये आहेच ना. बरोबर आहे ना. ते गवसत का नाही?
गवसत का नाही? कारण अंतःकरणाची वृत्ती आपण बाह्य ठेवलेली असते. माझा नवरा, माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी नातरुंड, माझे आई, माझे वडील, माझे भाऊ, ह्याच्यामध्येच माझे शेजारी, माझे गावकरी, ह्याच्यामध्येच आपली वृत्ती असते ना. ह्या सगळ्या वृत्ती सोडून तुम्ही आज कुठे लावलेली आहे? अंतःकरणामध्ये असणाऱ्या चैतन्याला तुम्ही वृत्ती लावलेली आहे. म्हणून ही गोष्ट तुम्हाला कळते, लक्षात येतं. त्या वृत्तीला बाजूला सरून ह्या 2 तासामध्ये त्याचा काहीही विचार करायचा नाही, आहे ना. फोन आला तरी त्याला काय करून टाकायचा? बंद, स्विच ऑफ करून ठेवायचा. हे तुम्ही ठरवलेलं आहे. बाह्यवृत्तीकडे तुमचं अंतःकरण तुम्ही जाऊ दिलेलं नाही आहे. आणि वृत्ती कशाच्या? अंतःकरणाची वृत्ती ब्रह्माकारा बनवलेली आहे. बरोबर आहे ना? ही वृत्ती आतमध्ये अंतःकरणामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला साह्यभूत होते. हो हो, मी देह नाही. मग मी कोण आहे? शुद्ध चैतन्य. आणि उपनिषदामध्ये सांगितलेलं सगळं या जगताचं कारण कोण आहे? शुद्ध ब्रह्म. ते शुद्ध ब्रह्म, मी शुद्ध ब्रह्म. मग आम्ही एकच आहेत की काय? मग आम्ही कसे आहोत? एकच आहोत. ही वृत्ती होऊ शकते. वृत्तीने तुम्हाला साह्य केलं. अंतःकरणाने तुम्हाला काय केलं? अंतःकरणाने, बुद्धीने तुम्हाला काय केलं? साह्य केलं. कशासाठी? काय म्हणता येईल का? साह्य झाला नारायण काय बघ. मला आठवत नाही आता. साह्य झाला नारायण अशा तऱ्हेने म्हणतात. हां, साह्य झाला नारायण, दिला अंतरंगी संग. काय? साह्य झाला नारायण, दिला अंतरंगी संग. कोणाशी? परमेश्वराची. या ठिकाणी साह्य झालं नारायण म्हणजे कोण? अंतःकरणामध्ये असणारी वृत्ती. बरोबर. या वृत्तीने तुम्हाला साह्य केलं आणि तुमचं आणि त्या ब्रह्माचं काय एकत्व दाखवून दिलं. तुमची ओळख तुम्हाला दाखवून दिली. तुम्ही आता स्वतःला लाजलं पाहिजे. काय लाजलं पाहिजे? एखाद्या वेश्येला अचानक काय केलेलं आहे? राजाने हेरलं, त्याला सौंदर्य पाहून त्याला पटकन राणी करून टाकलं. असं कोणी करत नाही, पण केलं. तर आता ती स्वतःला काय म्हणणार? आता ती वेश्या स्वतःला म्हणायला तयार होईल का? नाही ना. तीच गोष्ट आहे. ज्यावेळेला एकदा जीवाला कळायला लागतं की मी ब्रह्म आहे, तेव्हा स्वतःला देही म्हणायला किंवा देहवाला म्हणायला नाकारतो. लाज वाटते त्याला. नाही, ओंगळ आहे. ही लाज वाटायला पाहिजे आपल्याला, सगळ्यांनाच काय वाटायला पाहिजे. लक्षात येत आहे ना? काय म्हणाला? मी देही आहे, मी देहवाला आहे, माझा देहभाव आहे, हे म्हणायला लाज वाटली पाहिजे आपण. नाही. त्याच्यासाठी उदाहरण सांगितलं. राणी बनलेली वेश्या, स्वतःला वेश्या कोणी म्हटलं तर त्याला राग येतो आणि तिला जो म्हणेल त्याचं काय करतं? शिरच्छेद केला जातो. बरोबर आहे ना? चला, याप्रमाणे मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाला. बरोबर आहे? मायेच्या स्वरूपाचा निर्णय झाल्यावर त्या माया विश्व चैतन्यास ईश्वर म्हणतात. मायेचा निर्णय झाला का? आहे ना? मायेलाच काय काय म्हणतात? माया. का? अचिंत्य असेल तर तिला काय म्हणायचं? युक्ती पुढे टिकत नाही तर माया. बरोबर आहे? नंतर ब्रह्मविद्येने नाश झाला तर
अविद्या म्हणायचं. आणि ब्रह्माला झाकून ठेवलं तर बरोबर आहे ना. या अज्ञानाचा नाश कशाने होईल? शुद्ध ब्रह्म करेल नाही, कारण तू मायेचा साधक आहे. मग कोण करेल? वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य करेल, किंवा या चैतन्याला साह्यभूत होणारी वृत्ती करेल. ही वृत्ती कशी करते ते समजावून दिलेलं आहे. वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती म्हणजे काय? मी देह अशी अंतःकरणाची वृत्ती करते ना. मग हिला बदला ना. कशी बनवा? की मी ब्रह्म असं म्हणायला लागा ना. जप काय करायला लागा? मी ब्रह्म असून जो माणूस काय करेल? स्वतःला भिकारी म्हणेल, होय ना. मग भिकाऱ्याने काय केलं पाहिजे? नाही, हा घेतला, वाडगं घेतलं पाहिजे आणि रस्त्यावर द्यावं माय, दे ग माय, दे रे बाबा, थोडं तरी खायला दे. म्हणजे उठला की काय करायचं? त्याची वृत्ती कुठे जाणार? वाडगं घेण्याकडेच जाणार ना. तो काही उद्यम करेल का? नाही करणार, कारण त्याची वृत्ती कसली झाली आहे? भिकाऱ्याची वृत्ती झालेली आहे. आपणाला भिकारी बनवू नका. याचा काय अर्थ काय? भिकारी बनवू नका. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि वाडगं घेऊन बाहेर जाते. त्यावेळेला माझ्यासारखा महात्मा आला, त्याच्या खिशामध्ये 100 रुपये होते. त्याने सांगितलं की बाबा, मी तुला 10 रुपयासाठी गाडी देतो आणि 100 रुपयाचे हे बघ तिथे आवळे आहेत, ते आवळे घेऊन जा आणि सबंध दिवसभर भीक मागण्याच्या ऐवजी काय कर, आवळे विक. तू 10 रुपयाला आवळे घेतली असेल पाव, तर 20 रुपयाला पाव विक. मग 100 रुपये तुला राहतील. बरोबर आहे. 100 रुपये आवळ्यासाठी ठेव आणि 100 रुपये तुझ्यासाठी ठेव. कटोरा फेकून दे बरं. आता तो म्हणाला, बा ठीक आहे, मी करतो, माझा व्यवसाय करतो. त्याने कटोरा फेकून दिला. आता दुसऱ्या दिवशीपासून तो कटोरा येईल का? नाही. त्याची सगळी अवधारणा म्हणजे बुद्धीच बदलली ना. आता मी भिकारी नाही, आता मी काय उद्यमी आहे, असं झालं ना. रोज आता तो कटोरा घेण्याऐवजी रोज गाडी घेऊन 100 रुपयाची वाटाण्याच्या शेंगा या नाहीतर मग भुईमुगाच्या शेंगा रोज विकतो. त्याला 200 रुपये रोज मिळतात. 100 रुपये स्वतः करतो आणि 100 रुपयाचं भांडवल ठेवतो. 100 रुपयाचंच काम करतो. अवधारणा तुम्ही बुद्धीची बदलली ना. हेच करायचं आहे आपणाला. इथे दुसरं काही. उदाहरण एखादी स्त्री आई वडिलांकडे असताना तिचं नाव वेगळं असतं आणि लग्न झालं तिला नाव दुसरं बदलतं. ती स्वतःला म्हणेल का? ती म्हणत नाही. माहेरचं नाव म्हणेल का? ती ओ तरी देईल का? फक्त माहेराला आल्यानंतर ती ओ देईल. बरोबर आहे. पण दुसऱ्या ठिकाणी ती माझ्या नवऱ्याने माझं हे नाव ठेवलेलं आहे असं म्हणेल की नाही? बरोबर आहे. आणि ती कुठलं नाव विसरत नाही ती. बरोबर आहे. चला, त्या माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. आता मायेने विशिष्ट झालं, मायेमध्ये अभिमान करायला लागला, अविद्येमध्ये नाही, अज्ञानामध्ये नाही. लक्षात येत आहे का? अज्ञानामध्ये अभिमान नाही, मायेमध्ये अखंड मायेमध्ये जो अभिमान करायला लागला तो कोण होऊन जातो? माया विशिष्ट चैतन्य. त्यालाच काय म्हटलेलं आहे? ईश्वर म्हटलेलं आहे. आम्ही एक अभंगावर लिहिलेलं आहे, माझा लेखी देव मेला. तुकाराम महाराज म्हणतायत. अभंग सप्ताह आहे, त्याच्यामध्ये वाचून बघा तुम्ही एक दिवस. माझ्या लेखी देव मेला, असो त्याचा असो, असेल त्याचा असो, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज असं कधी म्हणणार नाही. मग त्याचा भावार्थ समजून घेतला पाहिजे ना. भावार्थ हाच आहे. काय? ईश्वर कोण आहे? माया विशिष्ट चैतन्य कोण आहे? ईश्वर आहे. माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर म्हणतात. हे मागे सांगितलं आहे.
आणि तो सर्वज्ञ ईश्वरच जगताचे कारण आहे. हे लक्षात आलं का? काय आलंय? ईश्वर कोणाचं नाव? माया विशिष्ट चैतन्य जो आहे त्याचंच नाव काय? त्याचंच नाव आहे ईश्वर. बरोबर आहे. आणि हाच ईश्वर स्रष्टा आहे, स्थिती करताय, प्रलय करताय, उद्धार करताय, अनाथाचा नाथ आहे. अनाथाचा नाथ आहे, ईश्वर आहे. बरोबर आहे. योगियांचं ध्यानाचं केंद्र आहे. भक्तांचं काय? भक्तीची मूर्ती आहे. कोण? हा ईश्वर. बरोबर आहे. चला, आणि तो सर्वज्ञ ईश्वरच जगताचे कारण आहे. उपादान व निमित्त या भेदाने कारण दोन प्रकारचे आहे. समजावलं आहे तुम्हाला, है ना? घट आहे, त्याचं उपादान कारण कोण आहे? माती आहे. आणि निमित्त कोण आहे? कुंभार आहे, गधड आहे, तो दांडा आहे, चाक आहे. हे सगळे निमित्त कारण आहे. समजावून सांगितलेलं आहे, खूप प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. ईश्वरच जगताचे कारण आहे. उपादान व निमित्त या भेदाने कारण दोन प्रकारचे आहे. जसा आता समजावून सांगतात हे, जसा कोळी आपल्या जाळ्यास उपादान कारण आहे व निमित्त कारण असतो. तोच निमित्त असतो आणि त्याच्यापासूनच जाळं बनतं. दुसरं कुठल्या माती बिती पाणी बिणी तो घेत नाही. आपल्या लाळेमधूनच काढतो आणि जाळं विणतो. त्याचप्रमाणे ईश्वर जगतास उपादान व निमित्त कारण आहे. बरोबर आहे. आता हे बघा, हा शब्द आलाय ऊर्णनाभीपेक्षाही स्वप्नाचा दृष्टांत श्रेष्ठ आहे. ऊर्णनाभी म्हणजे वर खाली लिहिलेलं आहे, कोळी. कोळ्याचा दृष्टांतापेक्षाही स्वप्नाचा दृष्टांत श्रेष्ठ आहे. स्वप्नातील पदार्थास, स्वप्नामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ दिसतात की नाही? मंदिर दिसत आहे, नदी वाहते, त्याच्या पलीकडे डोंगर आहेत, वरून आकाशात पक्षी वाहत आहेत, सगळीकडे गवत वाढलेलं आहे. मंदिराच्या जवळ एवढं गवत का वाढलेलं आहे? म्हणून तुम्ही कापायला लागतात, जाळून टाकतात, सगळं करतात. हे कुठे करतात? आणि आतमध्ये गेल्यानंतर पिंड दिसतात. त्या पिंडाचं अभूतपूर्व दर्शन पाहिल्यानंतर तुम्ही काय करतात? ध्यानस्थ बघतात, ध्यान करतात. त्या ठिकाणी तुम्हाला साक्षात्कार होतो आणि अत्यंत प्रसन्न मानाने तुम्ही बाहेर निघालाय असं तुम्ही स्वप्नात पाहतात. जागेत जातात तर तुम्ही अंथरुणामध्ये झोपलेले असता. बरोबर आहे. तर मग आता हा जो स्वप्नामध्ये संसार उत्पन्न झाला, बरोबर आहे, ह्याचं उपादान आणि निमित्त कारण कोण? बरोबर आहे. स्वप्नाचा दृष्टांत श्रेष्ठ आहे. स्वप्नातील पदार्थास उपादान कारण अधोरेखा करा. साक्षी चैतन्याश्रित अज्ञान आहे. कोण? पदार्थास उपादान कारण साक्षी चैतन्यावर असलेलं अज्ञान आहे. आणि निमित्त कारण कोण आहे? बरोबर आहे. साक्षी चैतन्याश्रित अज्ञान आहे आणि निमित्त कारण कोण? चैतन्य आहे. अधोरेखा केली त्याप्रमाणे ईश्वर सृष्टी करते. त्याप्रमाणे ईश्वर काय करतो? सृष्टी कोण करतो? ईश्वर करतो. बरोबर आहे. झालं ना? सृष्टी कोण करतो? सृष्टीवर कोण उभा? ईश्वर. ईश्वर काय करतो? सृष्टीवर मायेवर कोण उभा? ईश्वर. ईश्वर काय करतो? संपूर्ण जगाची सृष्टी करतो. आता बघा,